नमस्कार, मी सुवर्ण. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात कोल्हापुरातल्या रिंगण सोहळ्याच्या वादानं करणार आहोत. कोल्हापुरामध्ये रिंगण सोहळ्याचा वाद बघायला मिळतोय. वारकरी आणि पोलीस आमने सामने आले. नांदवाळ पिराची वाडी इथली ही घटना आहे. पोलिसांनी भाविकांना रोखलं आणि त्यामुळे रिंगण सोहळ्यावरून घुमशान झालं. पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली असंही कळतंय. नांदवाळ पिराची वाडी इथली ही घटना आहे. आपण बघू शकता, दृश्यांमधून अंदाज येतोय की किती मोठ्या पद्धतीने संघर्ष निर्माण झाला. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांना अधिक विचारूया. ज्ञानेश्वर, किती वाजताच्या दरम्यान ही घटना घडली? आत्ताची काय परिस्थिती आहे आणि काय कारण या सगळ्या संघर्षाला? करवीर तालुक्यातील नंदवाळ पिराचीवाडी या भागातली ही घटना आहे. खरं तर या ठिकाणी प्रति पंढरपूर समजलं जाणारं नंदवाळमधील विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि या ठिकाणी दरवर्षी भाविक आहेत ते मोठ्या भक्तिभावाने जात असतात आणि या ठिकाणी रिंगण सोहळा आयोजित करण्यात येतो असतो. मात्र सध्या हा जो रिंगण सोहळ्याची जागा आहे ती राज्य राखीव बटालियन ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीनं भारत राखीव बटालियन पोलिसांचं कोल्हापूरमध्ये नवीनच स्थापन झालेलं आहे आणि त्यांच्या ताब्यात ही जागा गेलेली आहे आणि त्यामुळे ह्या जागेवरती पोलिसांनी रिंगण सोहळा वारकऱ्यांना घेण्याचा मज्जाव केला आणि त्यातूनच वारकऱ्यांनी पोलिसांच्यात या ठिकाणी संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आज दुपारच्या दरम्यानची ही घटना होती. वारकरी या ठिकाणी हरिनाम सप्ताह झाल्यानंतर रिंगण सोहळा आयोजित करण्यासाठी जात होते, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यामुळे वारकरी आणि पोलिसांच्यात काही काळ संघर्ष या ठिकाणी निर्माण झाला. दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्कीचा प्रकार आहे तो या ठिकाणी दिसून आला. खरं तर वारकरी या नंतर सुद्धा या ठिकाणी हा जागा आहे तो रिंगण सोहळ्यासाठी देण्यासाठी ठाम आहेत आणि त्यामुळे अद्याप ही गावामध्ये तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते. मात्र पण वारकरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. शेकडोच्या वर वारकरी आहेत. गर्दी टाळण्याकरता पोलीस रिंगण सोहळा नको असं सांगत होते का? पोलिसांचं म्हणणं असं नाही. पोलिसांचं म्हणणं असं आहे की ही जागा आहे ती सध्या आमच्या ताब्यात आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं अतिक्रमण होता कामा नये आणि त्यामुळेच वारकरी ज्यावेळी या ठिकाणी रिंगण सोहळा आयोजित करण्यासाठी आले होते त्यावेळी सुरुवातीला त्यांनी वारकऱ्यांना या ठिकाणी विनंती केली, मात्र वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. परंपरानुसार आम्ही या ठिकाणीच हा रिंगण सोहळा आयोजित करतोय, त्यामुळे आम्हाला परवानगी द्या अशा पद्धतीची त्यांची मागणी होती. मात्र ही परवानगी नाकारल्यानंतर वारकरी आपल्या भूमिकेवरती ठाम होते आणि त्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला. एकूणच त्यानंतर आता तणावाची परिस्थिती आहे आणि पोलीस आणि वारकऱ्यांचा संघर्ष आहे तो आता कमी करण्याचा प्रयत्न आहे तो वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. नक्की ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल.